आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून करते. आजच्या दिवसाची सुरुवातच अशी झाली. आर्वीला ट्रिपला जायचं होतं, तिला सोडवून आले आणि सकाळची वेळ होती म्हणून लिफ्टनं न जाता जिन्याने चढत आले. आपण दोघं कसं भरायचं? सांडणार पाडणार तू आणि भरताना आपण दोघं कसं? अजिबात नाही. ज्यानं सांडवलं त्यानं भरायचं. उचल चल, ट्रॉली उचल. नाही नाही, मी कशी म्हणजे तू काही पण करणार आणि ते सगळं मी आवरायचं का? काम नसल्यासारखं मीच आवरायचं का? ते जमणार नाही. चल भर सगळं. हा का? काढ की मग. नीट विराज, नीट सगळं भरायचंय. ते नाही त्यात लसूण खाली टाकायचा. लसूण प्लास्टिक दे फेकून. हे सगळं कशाला? बटाटा पण खराब झालाय. हा, साखरेचा डबा पुढे टेबलवर. खेळू नको विराज, सगळं भरून घेते. काय होतं? त्रास होतो का भरायला? कसं वाटतं भरायला? घाण वाटतं ना भरायला? आणि सांडवताना कसं वाटलं? घाणच वाटलं. मग काय सांडवलं? सांडवलं का मग? कसं काय? कसं काय सांडलं? अरे डायरेक्ट खाली टाक की विराज. कसं काय सांडलं ते? आता मी असंच करणार आहे. तू केलेले वाढवून ठेवलेले काम तुलाच करायला लावणार आहे इथून पुढं सगळे. स्कूलला गेल्यावर होतच नाही ना असे काम. स्कूलमधनं आल्यावर होतात ना. मग स्कूलमधनं आल्यावरती करायचे तूच परत. मी कसे करणार तू वाढवून ठेवलेले काम? मग तू का वाढवलं हे काम? मग कुठं आणायचं होतं ते? इकडे कुंकूचं पार्सल टाकायचे होते, ते ॲड्रेस टाकायचे होते. इतके दिवस मी हे काम करत नव्हते, ह्यांनाच मी करायला लावत होते. आज ते मला म्हणले तू कधी शिकणार? आजचा ॲड्रेस तू टाकायचा आहे, तू टाकून द्यायचं आहे. पार्सल टाकायला पाहिजे तर मी जातो, पण आत्ता ॲड्रेस तू टाकून द्यायचा आहे, म्हणून मी तेवढं करत होते. चला, अजून काहीतरी शिकायला मिळालं. आता नेक्स्ट टाईम पार्सल टाकायला पण शिकावं लागेल आणि ते पण मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आत्ता हॉलमध्ये एवढा सगळा पसारा झालेला आहे. चला पटकन 10 मिनिटात मी एवढा सगळा हॉल क्लीन करणार आहे. चल हॉल क्लीन करते आणि मग परत आपण भेटू. इथे मी हॉल क्लीन करून घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूटला घेतला. संध्याकाळी चहाऐवजी पपई होती, त्यामुळे पपई घेतली आणि तीच खाल्ली. त्यानंतर परत संध्याकाळच्या कामांना लागले.
बाकी बेडरूममधला थोडासा पसारा राहिलेला, कपडे आवरायचे, ते कपडे आवरून आरवीला पण घ्यायला जायचं होतं. इथं मी व्हिडिओ स्पीड जास्त केला आहे, वाढवला आहे. किती बरं झालं असतं ना जर आपल्या पण कामाचा स्पीड असा वाढवता आला असता, एवढ्या फास्ट कामं करता आले असते. जसं मोबाईलमध्ये एडिटिंगमध्ये ऑप्शन आहे स्पीड वाढवण्याचा, तसा जर आपले कामांचा स्पीड वाढवण्याचा किंवा आपल्या स्वतःला जर एवढा स्पीड वाढवण्याचा ऑप्शन असता तर किती बरं झालं असतं ना. तुम्हाला पण असं वाटतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. मला सोडून, विराजला सोडून एन्जॉय केला होय, आम्हाला सोडून. छान छान, असंच एन्जॉय करायला शिकायचं काय. इकडे बघ की कॅमेऱ्यात बघ, कॅमेऱ्यात नाही. लाजाळू बाळ. विराज कुठे? विराज इथेच आहे खाली ग्राउंडला. मोठे मला एकदा फोन कर. करते की. ते कलर कोणी केला? कुठला? तुझ्या पुढचा. हे हां, मी. छान केलंस. बच्चा असं वाटत नाही तिथे रेडच द्यायला पाहिजे होता. देऊ का? नको देऊस. दे दे, तुला जो द्यायचा तो दे. दे दे दे. अगं दे ग रानू. दाखव उगं, ड्रॉइंग दाखव. खाली कर जरा. असं आजूबाजूला कलर एवढा लागू द्यायचा नाही ड्रॉइंग करताना, ते खूप घाण दिसतं. हे वाला का? हां, ते माझं म्हटलं. असं आहे का? अच्छा, ओके. पेन्सिल कलर करायला पाहिजे, म्हणजे मागचं उमटत नाही मग. पेन्सिल कलर सगळी इकडे तिकडे झाले. मग ते तू ठेवायला पाहिजे ना व्यवस्थित. किती सारे कंपोज आहेत तुझ्याकडं? किती आहेत? लई मीन्स किती? पाऊच आहे ना सगळं. चला तर मग आरवीच्या ड्रॉइंगसोबत मी आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.